भैरावडी मारणारे घर 2 महिने उन्हाचे चटके सहन केल्यानंतर शेवटी अवकाळी व्हायना पाऊस आलाच भाऊ. आणि त्यातलं त्यात वातावरण पण इतकं खतरनाक झालं ना, आणि एवढ्या खतरनाक वातावरण मध्ये पोरं पण लागले डायरेक्ट भांडणं करायला. आणि मग चालू भांडणामध्ये मध्यस्थी घालून या दोघांना डायरेक्ट उचललं निघलो आपण रानाकडे, कारण आपले निम्मे कांदे बाहेरच पडलेले अजून. आणि महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी गारपीट झाली बरं का, त्यामुळे जरा शेतकऱ्यांचे नुकसानच चालू आहे एवढ्यामध्ये. कांदे भेजतील या टेन्शन मध्ये आपण फुल स्पीड मध्ये आलो आणि भाऊ ना काही टेन्शन नाही, काय नाही, एकदम एन्जॉय घेऊ राहिलो वातावरणाचं. खिलाडीचा डान्स बीन्स पाहून घेतला आणि डायरेक्ट निघलो आपण आपल्या मेन काम कडे, ते म्हणजे काय कांदे झाकायचं. आणि मग कुठलाच वेळ वाया न घालताय ना, आपण सपासप एकामागे एक सगळ्या पुळी झाकून घेतल्या. आणि मग नेमकंच आपलं ना सगळं झाकाझाकी झाल्यानंतर ना थोडं बुरबुर चालू झाली बरं काय, पण मग काय आपलं झाकून झालं होतो वर. आणि कसं आहे तुमचा भाऊ आहे ना फास्ट आहे, त्याच्यामुळे सगळे काम आपण पहिलेच करून टाकतो. आणि जेवढा फास्ट तुमचा भाऊ आहे तेवढाच फास्ट आपल्या कुत्रे देखील बरं का, डायरेक्ट हमला करून टाकलं या गोऱ्यावर. कुत्र्याच्या हमल्यामधून सेफली वाचल्यानंतर डायरेक्ट डान्स करायला लागलो. म्हणलं काय मजा आहे आता. आणि मित्रांनो आपल्या युट्यूबवर सुद्धा चांगले व्हिडिओ आता येणार आहे बरं का, त्यामुळे लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आपण काल सोडलेला व्हिडिओ जर का तुम्ही बघितलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या आयडी मध्ये जाऊन ना लिंक वर टॅप करा. आणि आपलं कंटेंट तुम्हाला आवडत असेल ना तर व्हिडिओ लाईक करून ना आपल्या आयडी लवकरात लवकर फॉलो करून घ्या. आणि आपण युट्यूबवर पोस्ट केलेले व्हिडिओ नक्कीच बघा.